तर आपण हे दृश्य पाहतोय, आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झालेले आहेत। आता शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, पाहणी करतायत। छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आदित्य ठाकरे आहेत, त्यांच्याबरोबर आपण संजय राऊत पाहू शकतो, अंबादास दानवे देखील उपस्थित आहेत। यावेळेस नुकसानग्रस्तांची ते पाहणी करतायत। छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आदित्य ठाकरे आहेत, यावेळेस पदाधिकाऱ्यांबरोबर ते उपस्थित आहेत। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते शेतकऱ्यांशी संवाद साधतायत, त्यांच्या समस्या जाणून घेतायत। आपण ही थेट दृश्य पाहतोय, छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत। तर आज आदित्य ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत, तेव्हाची ही दृश्य आहेत। याबरोबर संजय राऊत, अंबादास दानवे आणि इतर पदाधिकारी सुद्धा त्यांच्याबरोबर उपस्थित आहेत। यावेळेस आपण ही दृश्य पाहतोय, शेतकऱ्यांशी ते बातचीत करतायत, संपूर्ण शेत बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिसतायत, त्यांच्या समस्या जाणून घेताना दिसतायत। नेमकं त्यांच्यामध्ये आता काय संवाद होतोय, आदित्य ठाकरेंची पुढची भूमिका काय असणार आहे हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। कदाचित थोड्याच वेळात ते माध्यमांशी संवाद देखील साधू शकतात, मात्र आत्ताची आपण ही छत्रपती संभाजीनगर मधली दृश्य पाहतोय। शेतकऱ्यांच्या बांधावर जात आदित्य ठाकरे संवाद साधतायत। ही लाईव्ह दृश्य आपण छत्रपती संभाजीनगर मधली पाहतोय। आदित्य ठाकरेंचा छत्रपती संभाजीनगरचा आज दौरा आहे आणि या दरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावर ते गेलेत।